नमस्कार मंडळी. आणि तुम्ही बघाल तर आता आपण आलेलो आहोत मुंबई गोवा हायवे किंवा गोवा मुंबई हायवेमध्ये. आणि काय एकदम चांगला रस्ता बनवला आहे. असाच रस्ता आपल्याकडे पोस्ट माणगाव बनवायला किती टाइम लागेल हे अजून आपल्याला अजून माहिती नाही आहे. पण ऑन अन ॲव्हरेज या रस्त्यावरती 90 ते 100 च्या ह्याच्यावरती गाडी क्रूज करत होती. आणि पॉवर मोड मध्ये आम्ही चाललेलो. तर एकदम मस्त मक्खन रस्ता बनवला. एन्जॉय करा. तर लांजा क्रॉस केल्यानंतर देवडे म्हणून एक गाव आहे. तिकडे आपण आता एक आतमध्ये जायला फटा घेतला. तर हा जो रस्ता आहे तो परत छोटा रस्ता आहे, घाटातनं आहे. आणि इव्हेंच्युअली आपल्याला पोहोचवणार पावसला. आणि पावसवरून थोडं पुढे आहे भाटी. तर आता तुम्ही बघितलं तर हा आपण जेव्हा राईट मारणार तर भाटेकडे जायला दोन रस्ते आहेत. एक आहे माळुगोंद आणि एक आहे फुडून. तर हा आपला मागचा रस्ता आहे. आणि थोडासा एकदमच नंतर नंतर रस्ता एकदमच छोटा होतो. आणि एका ठिकाणी तर रस्ता एवढा छोटा आहे की तुम्हाला गाडी जायला एक कोणतरी सॉर्ट ऑफ स्पॉटर लागणार. तर आता आपण पुढे गेल्यावरती बघू. तर इकडे तुम्ही बघितलं तर हा जो निमुळता रस्ता आहे. आणि नंतर जो आपण येणार तेव्हा आपण गार्गी ॲक्च्युली कॅमेरा घेऊन जरा बाहेर गेली. तेव्हा साईडला जो राईट साईडला जो आहे एक मोठा लाकडाचा ओंडका सुकलेला आहे. आणखीन लेफ्ट साईडला म्हणजे एकदमच थोडीशी जागा आहे. तर थोडंसं मनोवर करायला डिफिकल्ट जातं. कारण काय गाडीची साईज मोठी आहे. आणि नंतर गेल्यावरती एक रस्ता बऱ्यापैकी आतमध्ये गेल्यावरती देवळापर्यंत रस्ता ठीकठाक आहे. तर हा तुम्ही बघितलं तर पुढे जो एक छोटीशी गॅप दिसते आहे तो गॅपमधनं थोडंसं राईट मारलं की समोर आपलं रवळनाथाचं देऊळ आहे. आणि गाडीवरती पण आपण ओम श्री रवळनाथ प्रसन्न लिहिलेलं आहे. तर कुलदेवाच्या इकडे पण आपण गाडी नमस्कार करू. हे आहे रवळनाथाचं देऊळ. तर असं देऊळ आहे. सगळेजण थोडेसे थकलेले कारण काय जरा. तर हे तुम्ही बघितलं तर हे आहे आमचं कुलदैवत रवळनाथ मंदिर. आणि आता आपण दर्शन घेतलेलं आहे तिकडे. आणि आता इकडनं मग निघायचं. तर तुम्ही बघितलं ह्याच शूटिंगचं मी ते व्हिडिओचं यूट्यूबचं शॉर्ट बनवलेलं. तर रस्ता एकदम निमुळता आहे. पण गाडी आपली मूर्खा कट टू कट बरोबर गेली. आणि तुम्हाला अंदाज येणं थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणून मी अंदाज जिकडे येतो राईट साईडला तुम्ही पुढे बघाल तर राईट साईडला गाडी ठेवलेली. तरी पण लेफ्ट साईडला जागा होती. पण ॲज अ प्रिकॉशन म्हणून राईट साईडला आपण जरासं जास्त करून मग गाडी काढली. तर तुम्ही बघितलं दोन्ही साईडला घरं आहेत. मस्त एकदम घनदाट वाडे आहेत.
नारळ, सुपारीची झाडं आहेत. असं करत हा आपला भाटी आहे, गाव आहे. आणि हाच तो छोटासा एक पॅच आहे, जिकडे तुम्हाला अंदाज आतमध्ये बरोबर यायला पाहिजे. नाहीतर हमखास गाडी तुमची लेफ्ट साईडला नाहीतर राईट साईडला खासेल. तर एकदमच हळूच्या ह्याच्यामध्ये मी बाहेर आलो आणि गाडी बाहेर काढली. तर तुम्ही बघितलं तर लेफ्ट साईडला जागा आहे अजून, पण तरी पण तसा अंदाज यायला एकदमच कठीण असतं. म्हणून राईट साईडचा एक सॉर्ट ऑफ अंदाज घेतला आणि मग नंतर अ, हळू करत मग गाडी काढली आणि मग नंतर आपण त्या मेन चौकामध्ये आलो. तिकडनं मग नंतर राईट म्हणून मग आपण रत्नागिरीला निघालो. तर जेव्हा आपण निघालो, तेव्हा वाजलेले 5 वाजलेले आणि अनफॉर्च्युनेटली माझा माईक चालायचा बंद झाला. तर हे मी थोडंसं व्हॉईस ओव्हर करतोय. तर हा रस्ता जो आहे तो पुढनं येणारा अ, रस्ता आहे. एकदमच छोटा आहे. दुसरी गाडी जर आली आली, तर मागे-पुढे करून आपल्याला जायचं आहे. आणि एकदम जेव्हा रस्त्याच्या बाहेर जातो आपण, तेव्हा आपण रत्नागिरी पावसचा जो रस्ता आहे, तिकडे आपण जाऊन भेटतो. तर हा तुम्ही बघितलं तर आहे रत्नागिरी आणि पावसला कनेक्ट होणारा रस्ता. तर लेफ्ट साईडला एकदमच समुद्र आहे. तर भाटे बीच याच्यासाठी एकदम फेमस आहे. आणि आपण सरळ गेलो आणि हा जो ब्रिज क्रॉस केला, तर आपण रत्नागिरी सिटीमध्ये एंटर करतो. तर हे जे मी बघितलं तर हे आहेत रत्नागिरी मेन जो सिटी आहे, तिकडचा रस्ता. आणखीन मला वाटतं मी एक 6 ते 7 वर्षानंतर या रस्त्यावरती परत गाडी चालवतो. सर्कल राईट मारला आणि सरळ गेलं की आपण मग अ, हातखांबा, निवळे फाट्याला वगैरे बाहेर पडतो. पण ह्या रस्त्याचं पुढे तुम्ही बघितलं तर एकदमच काम चालू आहे. हा आहे हातकंबाचा आपला फाटा आणि इकडनं मग पुढे काय आपल्याला कुठे लेफ्ट राईट नाही करता डायरेक्टली माणगाव पर्यंतचा रस्ता हा सरळ टपोटोप आहे. तर हा तुम्ही बघितलं तर आपण आता क्रॉस केला NH-66 आणि आता अ, संध्याकाळ झाली आणि नंतर पुढे तुम्ही गेलात तर आता तो आपला कशेळीचा घाट लागत नाही. डायरेक्टली आता लागतो कशेळी बोगदा. तर एकेरी जो बोगदा आहे तो दोन्ही कामं झालेली आहेत, पण एकेरी एक मार्गाचा बोगदा दोन्ही साईडसाठी वाहनांसाठी चालू झालेला आहे. तर हा आहे कशेळी घाट. सही है एट लास्ट. कशेरी घाट बायपास. मोठा म्हणजे घाटच केवढा मोठा होता कारण हा कोकणातला पहिला घाट आहे. गेल्या वर्षीचा गेल्या वर्षी सॉरी गेल्या वर्षीचे पहिले गणपतीला याचं पहिले ट्रायल झालं. कशेळी ईश्वरचं कशेळी आता आपण आहे कशेळी टनलमध्ये. एकेरी टनलच दोन्ही टनल मला वाटतं रेडी झाले, पण एकच उघडलं आहे. दोन्ही साईडने जायला आहे. कोकणातलं मला वाटतं हा एकदमच तर तुम्ही बघितलं तर हा आहे विसावा हॉटेल. जस्ट महाडच्या पुढे आहे आणि एकदमच या हॉटेलचं लुक्स आणि सगळं चेंज झालेलं आहे. आणि मला वाटतं मी परत तेच एक 7-8 वर्षांनी इकडे आलो असेल.
आता आम्ही इकडे चांगलं डिनर केलं आणि मग नंतर पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. तर हे आहे विसावा हॉटेल. तर हा तुम्ही बघितला तर हा आहे लोणेरे, गोरेगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन हा मार्ग. आणि लिटरली ह्या रस्त्यावरती आम्हाला कोणच भेटलं नाही टिल वी रीच म्हसळा. तर एन्जॉय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.